खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी श्री श्री ॲग्रो रोपवाटिका उसाची 86 032 10001 265 8005 9293 खात्रीशीर रोपे मिळण्याचे विश्वसनीय व एकमेव ठिकाण, बांधापर्यंत पोहोच करून लावून देण्याची खास सोय। श्री श्री ॲग्रो रोपवाटिका, कामगारांचा आशीर्वाद। आमचा पत्ता मराठी शाळेजवळ खेराडे वांगी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। प्रोप्रायटर बापूराव सूर्यवंशी। मोबाईल नंबर 98 60 35 74 01। कुटर मारी नहीं पास में भी करते तीन मुहासों को जड़ से मिला प्रदीप चंद्र के मोड़ में समय त्वचा की रक्षा करे आयुर्वेदिक तोंडाला लावायचं। फक्त माझी एक विनंती आहे, तोंडाला तितकंच पांढरं लावा जेणेकरून तुमच्या बापाच्या तोंडाला काळं लागणार नाही। गेली 8 महिने 9 महिने ज्या वेळेला एकच आवाज कानात घुमत होता, अपने परिवार के लिए, अपने देश के लिए हमें 14 दिन तक अपने घर में बैठना। कसं तरी ते आवाज पाठ केला, आता नवीन धडपड आहे, कोरोना अभी खत्म नहीं हुआ। इसलिए जब जब दवाई नहीं कोई ढिलाई नहीं। पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ, पूर्ण केला मनोरथ। घरा आले घरा आले ते कृपाळू, घरा आले ते कृपाळू। सांभाळिले या अनाथा, सांभाळिले या निळा केला पावन, निळा गेला घरा आले ऐकायचं मला आता मी जसं म्हणतो तसंच तुम्ही म्हणायचं, वर्षाने म्हणायचं। घरा आले घरा आले
कृपाळू घराले दे कृपाळू पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवन जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थके प्रयाण प्रसंगे धर्ममानवी दिव्य रूपीच के न त्यागी दिव्य लोकासने तुका तोची तोहा परब्रह्म प्रकाशी जडे रक्षिले निर्जीव गागनाशी प्रस्तुत प्रसंगी येवलेवाडी नावाच्या या गावामध्ये अत्यंत पवित्र अंतःकरणानं चालत असलेला हा लक्ष्मी मातेच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा उत्सव लक्षात घ्या. एक तर प्राणप्रतिष्ठा आणि दुसरी येवलेवाडीची प्रतिष्ठा. येवलेवाडीच्या प्रतिष्ठेचा उत्सव गावातले लेकी बाळा सगळ्या जमल्या असतील, पाहुणे रावळे सगळे आले असतील, काही कीर्तनाला आले असतील, काही उद्या येतील. कुंडली वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या भूमिका असतात. ऐका, हे पखावज वाजवत आहेत, त्यांचा हात पखावजावर बसलेला आहे. माझे मोठे बंधू आहेत, पेटी वाजवत आहेत. गायक मंडळी आहे सगळी, प्रत्येकाचा हात बसलेला असतो, बरोबर. तसं काही जणांचा जेवणावर बसलेला असतो. त्यांचं जजमेंट असं असतं, चपाती उस तर भाजी खलास, भाजी उस तर कढी खलास, कढी उस तर नुकती खलास. म्हणजे काय उद्या जेवण असेल, गोड काय, शिरा आहे, शिरा आहे, मरुस्तर खा. अजून एक वाक्य बोलायचं, जे आता कीर्तनाला उपस्थित आहेत ना ते पहिल्या पंक्तीला बसायचं. पण अडचण अशी आहे, तुमचा नंबरच लागू देत नाही, उद्या दुसरंच गिरायक असतं जेवण. अरे मजा दीवानों का मिलता है तो दीवानों से मिलता है, खुदा भी खुद दीवाना बन के दीवानों से मिलता है. असलं काय म्हणावा तर जुनी लोक आहेत ना, जुनी
ते असे बघायचे. तुम्हाला प्रांजळ सांगू, हेच संप्रदायामध्ये जी भाषा आहे ना ती अशी आहे. वेडा झालो वेडा झालो वेडा आपली उतरण्याची वेळ आहे. छापून दादा अत्यंत गोड पात्रावर जर होऊ शकेल एकदा टाळी वाजवू शकेल. सुंदर सगळं आयोजन आहे. हे जाधव साहेब आहे, त्यांनी आतापर्यंत मला जवळपास 250 फोन केले. मी रात्री सुद्धा दचकतो फोन आला. हा म्हणजे त्यांनी कशामुळे केले, काय जीवन कसं असतं माहिती आहे, ज्यांनी तारीख घेतली असते त्याला माहित असतं, आणि ज्यांनी पावती सुद्धा फाडलेली नसते तेव्हा म्हणतो कसं काय महाराज कसं काय बघा. आणि तेवढ्यावर बसत नाहीत माणसांना, अरे मध्येच पैसे खाल्ले. पण एक गोष्ट सांगू, त्याचा जीवात जीव कधी आला, मी म्हणलं विट्याच्या जवळ आला, हा मग भाऊ द्यायचं का, म्हणलं भाऊ द्या. अत्यंत माणूस आहे. मी सरळ सरळ 2-3 प्रश्न विचारतो, मला उत्तर द्या. म्हणजे भरत महाराज त्यांनी मला काल फोन केले, ते खूप जवळचे नेते राहतात. खाली बसल्याकडे लक्ष माझ्याकडे लक्ष. एक छोटा प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्या. माझे मोठे बंधू पेटीला आहेत, माझ्यासोबत दीपक महाराज आलेत गायनाला, माझा मुलगा इथे बसला. तिघांचे एकसारखेच केस आहेत, त्याच्यावर ओळखून घ्यायचे. एकाच आणि ही चांगली केस आहे हे ओळखून घ्यायचे. चला माझ्यासोबत चला. माईक वाला जनरेटर कोणाचं जनरेटर त्याच्यावर काय पोत बित टाकतात का आवाज. म्हणजे कशामुळे म्हणाले थोडा अजून चांगला आवाज येईल, काही त्याला आवाज कमी करता आला तर बघा त्याचा, जर जमलं तर. म्हणजे 2 तासात मी दिल्या घरी सुटी राहतो. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. माझा पहिला प्रश्न आहे, त्याचं उत्तर द्या. कीर्तन सुरू करतो. कीर्तनाला येऊन बसायचं तुमच्या मनात अगोदर आलं का येऊन बसलात अगोदर? नाही इकडं नाही, वरून बोलू नका, मी अवघड प्रश्न विचारतो. कृपया मी ज्याला विचारतोय तेच उत्तर द्या. मनात आधी आलं का येऊन बसलात अगोदर? छान. आई तुम्ही चहा कशात करता? पातेल्या. छान. वा दादा तुम्ही कशात करता? म्हणा बघू आई आई माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही चहा ज्याच्यात करता ज्याच्यात ते पातेलं आतून स्वच्छ धुवायचं का बाहेर? छान. बघू आतून का बाहेर? आतून. आई मला सांगा, बाहेर थोडाफार कचरा असला तर चालतो, पण आत थोडाही कचरा चलत नाही. दादा आत कचरा चलत, आत कचरा चलत, आत कचरा चलत नाही. आणि एकदा आत कचरा नसला यवनी गोपाळ राही यवनी गोपाळ राही कुठवर ठीक आहे जमलं. आत कचरा चलत नाही, पण अजून एक अडचण आहे. तुका म्हणे मन किंवा तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येवोनी गोपाळ राही ते. बरोबर. आता मला सांगा, तुम्ही सगळ्यांनी एका ठेप्यात उत्तर दिलं की अगोदर मनात आलतं आणि मग इथं आलं, असंच ना? असंच ना? चांगले कपडे घालावे वाटतात कुणाला, मनाला का तुम्हाला?
कोण म्हणाला? मोकळं बोला, घाबरू नका. बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. कोणाला घाला वाटतं? मनाला. आणि घालतो कोणाला? शरीराला. छान, वा, शरीराला छान. भूक कोणाला लागते? भूक मनाला का शरीराला? बाळांनो तुम्ही नाही, तुम्ही थांबा ना. हे नुसते मरुस तर खातेत ना, हे नुसते. आणि तुम्ही अर्ध्या चपातीचे तुम्ही कशाला बेजार? भूक मनाला लागते का शरीराला? शरीराला. मग घरी गेल्यावर चपाती घ्यायची, अशी फिरवायची, थोडा केसा लावायचा, थोडा भात वाचायचा, पाणी वाचायचं, खांगाळायचं, भरलं पोट. मनाला लागते का शरीराला? तुम्ही एका जागेवर कशी थांबणार? आता म्हणतात मनाला, आता म्हणतात शरीराला. कोणाला लागते? मनाला. आणि खाऊ कशाला घालतो आपण? शरीराला, पोटाला का तोंडाला? तसं बोला की नाही. शरीराला तोंडाला खाऊ घालतो, बरोबर. बरं, आता जेवताना, चला माझ्याकडे लक्ष द्या. जेवताना इथं टोल नाका जवळ काय म्हणजे फिरणाऱ्या माणसाच्या लक्षात आहे टोल नाका. ते टोल नाक्याला गाडी गेल्यावर दंड पडतं समोर का आधीच पडलेला असतं? आधी पडलेला असतं. आणि गाडी तिथे गेली की बरोबर. मग तोंडात घास जाताना तोंड कधी उघडायला पाहिजे? घास जवळ आला, उद्या घरी गेल्यावर बघा. ताटात घास असतो तर वरच मरतो का जनावर खातो? सप्ताह चालू असतो तो असं गाव असतं महाराज. एकदा संपला चला मोकळं सांगा. मेकअप करा वाटतं मनाला का शरीराला? मनाला. अरे तुम्ही थांबा. तुम्हाला एक मिनिट शांत बसा, नाही तर मग माग बघा. इकडे लक्ष द्या. मनाला का शरीराला? मनाला. आणि करतो कोणाचा? तुम्ही कुठे मागे नाही कॉस्मेटिक तिल मोहासों को जड़ से मिला, नदी चंद्र के मोड़ इसमें समा, त्वचा की रक्षा करे आयुर्वेदिक. ज्याला म्हणजे गायनात रस असतो ते पाहावं लागतं नाही. लावीत जा, तोंडाला लावीत जा. फक्त माझी एक विनंती आहे, तोंडाला तितकंच पांढरं लावा जेणेकरून तुमच्या बापाच्या तोंडाला काळं लागणार नाही. मी ज्या वेळेला विनोद करतो त्याच्यानंतर जे बोलतो ते काळजात ठेवायचं. मेकअप करा वाटतो कोणाला? मनाला. करतो कोणाचा? शरीराचा. तसा देवदेव कोणी केला पाहिजे? मनाला. आणि करतो कोण? चल ग सखे, चल ग सखे. सखी पंढरीला नेऊन काहीच होत नाही. त्याला काय लागतं माहिती आहे? माझ्या मनाला लक्ष्मी मातेचा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम. काय फोन केले भाऊनी मला, कुठपर्यंत आला, फराळ काय करणार, फलानं काय करणार. इथं आल्यावर चहा पाणी काही विचार नाही. चल चल काहीच नाही विचारलं, पाणी प्यायचं का नाही, काय करायचं का सुरू. पण एक गोष्ट आहे, मी इतका आनंदी झालो, मी थकलो होतो प्रवासाला, परंतु तुमच्या सगळ्याचे प्रसन्न चेहरे बघितले, येवलेवाडीला एकदा साष्टांग दंडवत. कारण ऐकणारे इतके छान नसले, काही काही ठिकाणी ऐकणारे असे असते तो.
मला काय करायचं, मला तुम्ही तुमचं कसे बसा, फक्त एक विनंती आहे. सर्वजण बसलेले परमार्थ कोणी केला पाहिजे? मना. कोणी केला पाहिजे? आता ऐका, या मनाला कुठे ठेवायचं? दृढ माझे मन येथे राखावे बांधू, नाही धावा हेत मन इंद्रियाचे समाधान. येताना माझ्या बापाला भेटू, पंढरपुरी आहे. तुम्हाला मला बुजवलं तुमच्या चार करतात. ज्ञानाबरोबर बसायचा संत नाही पाहिजे. एक छोटीशी विनंती आहे, कीर्तन होईपर्यंत आपले आपले मोबाईल सायलेंट ठेवा, किंबहुना बंद ठेवा, आणि कीर्तनापेक्षा महत्वाचं काम असेल तर नक्कीच बोला तुमच्या पायात. कारण कीर्तनात जीव वाचलेला असतो. 500-700 किलोमीटर फिरून आलो. ज्याला कोणाला पंढरीच्या दर्शनाचा महिमा माहित आहे, गेले 8 महिने 9 महिने ज्या वेळेला एकच आवाज कानात घुमत होता, अपने परिवार के लिए, अपने देश के लिए हमें 14 दिन तक अपने घर में बैठना. कसं तरी ते आवाज पाठ केला. आता नवीन धडपड आहे, कोरोना अभी खत्म नहीं हुआ. इसलिए जब जब दवाई नहीं हुई ठेवाई. असू दे, मला काय करायचं. पण एक गोष्ट सांगतो, गेली 8-9 महिने पंढरीत येता नाही आलं, याच्यापेक्षा वाईट जीवनातला कुठलाच करण्यात. आषाढी तशीच गेली. माऊलींच्या समाधीला जाता येईल असं वाटलं, पण एक सांगू राजा, तुमच्या पाया पडतोय, कुठंच नाही जाता आलं ना तर डोळे बंद करायचे, कारण भगवंत आत असतो. तुम्ही शांत चित्ताने ऐका. आमचे भीमसेन दादा गातात, नांद तो क्या भीमसेन दादाच्या भजनाला एकच क्या काम, एकच महाराज महाराष्ट्रातले नाही, कर्नाटकात ते अभंग म्हणले तरी तुमचा हाच सौभाग्य निवृत्ती
पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर नावाचं एक गाव आहे. लक्ष द्या खालची. माईक बंद ठेवा, गाताना चालू करा बरं का सगळी. ते आवाज येतो त्याच्यात माईक. तुमची दाद माझ्यापर्यंत पोहोचते पण मी विसरून जातो मला काय म्हणायचे. अत्यंत छान. इको थोडासा कमी नाही करायचं काहीच मी सांगितल्याशिवाय. लोक म्हणली पाहिजेत हा आवाज कोणाचा. तुमच्याकडे झाले का? मी तिकडून फिरायलो पण इकडेच मतदान करणार. मला काय करायचं, मला तो माझा विषय आहे. माझा एकच पक्ष आहे, हरिनामावर लक्ष. सोबत चला. शिरूर नावाच्या ग्रामामध्ये एक मकाशीर नावाचा परिवार आहे. भगवान शंकराचे रामलिंगाचे भक्त आहेत. राधाई त्यांच्या पत्नीचं नाव आहे आणि त्यांना एक बाळ शिवरात्रीचा नवस केल्याच्या नंतर मिळालं होतं आणि त्याचं नाव ठेवलं होतं निळकंठ. जे आत्ताचे संत पंचकामधले शेवटचे संत आहेत त्यांना निळोबाराय म्हणतात. त्या निळोबारायांच्या जीवनामध्ये एक घटना अशी झाली. वडील गेल्याच्या नंतर शेवटच्या क्षणाला सगळी संसाराची जिम्मेदारी त्यांच्यावर. मला खूप आनंद वाटला. मी विनोद म्हणून हे ठीक आहे, मी यांना म्हणलो मला पाण्याला विचारलं नाही, चहाला विचारलं, हे सगळ्या गोष्टी करू नये. पण येताना ज्या वेळेला तिथं दारामध्ये ही सगळी 5-25 माणसं, 2-4 तुताऱ्या, 2-4 चोपदार आणि गंध ज्या वेळेला लावला डोक्याला, तुम्हाला खरं सांगू मी वर उभारलेल्या मंडळी सहित तुमच्या सर्वांच्या पायावर डोकं ठेवून सांगतो, ही माणसं आपल्याला जवळ करतात त्याचं एक मात्र कारण आहे. आपण चांगले कीर्तनकार आहेत म्हणून नाही, आपण चांगले गातो म्हणून नाही, आपण चांगले वाजवतो म्हणून नाही, ज्ञानोबा तुकोबाचा उदो उदो करत महाराष्ट्रात फिरतो म्हणून ही मंडळी आम्हाला जवळ. आमचं काय नाव, आणि जर आमचं लईच नाव असलं असतं ना तर गेल्या 8 महिन्यात आम्हाला लोकांनी घरी नेऊन पुजलं असतं. निसर्ग कोकललं तरी माझ्या पलीकडे. निळोबांच्या घरी कुलकर्णी सांभाळण्याची जिम्मेदारी गावकी म्हणतात त्याला. आणि गावातल्या चांगल्या माणसाला त्रास देण्यासाठी काही माणसं असतात म्हणजे असतात. त्या गावातल्या काही लोकांनी जाऊन सांगितलं तपासनीस साहेबांना की निळोबाच्या हिशोबामध्ये घोळ आहे. तपासायला साहेब आले. निळोबा मंदिरामध्ये पूजा करत होते घरातल्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला भजन चाललं होतं. बायकोनं विचारलं कोण? ते म्हणले त्यांना सांगा चावडीवर हिशोबाला बोलवलंय मला. हातामध्ये दप्तर घेतलं. निळोबांनी पूजा अर्ध्यात बंद केली आणि डोक्यावर दप्तर ठेवून चावडीवर गेले. साहेब ऐका, माय ऐका साहेब. इथं बसलेल्या सगळ्या महिलांना कृपया बोलू नका. मी जागेवर कीर्तन जय विठ्ठल करेन, फक्त लक्ष देऊ नका. सगळे बसलेले माय माय. आता काय होतं भाऊ इथं, आता तुम्ही सगळे आयोजक आहात, तुम्हालाही माहित आहे उद्या जेवायच्या पंक्ती बसतील. सगळेच जण जेवायला बसतात, गोष्ट खरी आहे. परंतु त्यातल्या त्यात गरीब परिवारातली मुलं पहिल्या पंक्तीला बसतात आणि त्यांना श्रीमंताची लोक जागीरदार त्याला म्हणतात उठ रे साहेब असणार, तुमच्या पाया पडतो गावाल्याचा. एखाद्या गरीब मुलाला ताटावरून उठवणं याच्यापेक्षा मोठं पाप जगात दुसरं नाही. इथं विचारा माझ्या बसलेल्या माईला, आई मला सांगा घरात लेकराला खायला नसलं तर तुम्हाला झोप येत नाही? आत्ताचा कालखंड आहे बाबा. आत्ताच असं महाराज गोड सुरुवात केली ती. महाराजांना वेळ नाही मिळाला. मी म्हणलो मला यायला टाइम लागत आहे की मी हळूहळू सुरू करा, पण तवर तर आलो मी. पण अत्यंत गोड आवाज मी ऐकला. आत्ताचा जो आजार तुमच्याकडे होता काय नाव आहे? कोरोना. एखाद्या गरीबाच्या परिवारामध्ये कोणाला झाला ना करत्या माणसाला, तर घरात त्याची बायको त्याची आई अशी बाजूला उभं राहून अशा हात जोडून त्याला दवाखान्यात पाठवताना
मनातल्या मनात रडायच्या हरी आमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी रोग पाठवला. एखाद्याच्या मुलाला झालेला करोना आणि त्याच्या आईची झालेली तडपड कधी बघा डोळ्यात. मी लोकांचं नाही सांगत, मला झालं. माझीच आई पलीकडच्या खोलीतून माझ्याकडे बघायची आणि ह्याच्या हात जोडून विचारायची, बराय नव्हतो विठाला. निळोबारायांनी ज्या वेळेला चौकामध्ये सामान नेलं आणि हात जोडली त्या साहेबांना, तपासणी सुरू झाली. 2-2.5 तास तपासणी चालली बाबा. एकही त्याच्यामध्ये चूक सापडली नाही सापडली. आणि ते साहेब लोक काय म्हणले, वा तुमची काही चूक नाही, तुम्ही हे दप्तर घरी न्या. निळोबारायांनी त्या दप्तराला हात लावला आणि काय म्हणले माहित आहे, साहेब बस आजपर्यंत तुमची नोकरी केली ना, बस इथून पुढे नाही. कारण तुमच्या लाचारीसाठी मला माझी पूजा सोडावी लागली. दप्तर तिथंच ठेवलं आणि घरी आले. आई मला सांगा, गरीब कुटुंबातल्या माणसानं काम सोडून दिलं आणि निळोबारायांच्या बायकोपाशी निळोबाराजी येऊन बसले असे. त्यांच्या धर्मपत्नी त्यांनी हात जोडले आणि चेहऱ्याकडे बघून म्हणल्या, आज तुम्ही असे आनंदी दिसत नाही. मी नोकरी सोडून दिली, बस इतकीच गोष्ट आहे. फार सहनशील असतात महाराज मावल्या. दैवा संग झुंजा याच देऊ त्याला बळ दिस येतील. ते फक्त ही आईच म्हणू शकते. तुमच्या तुटलेल्या बटनापासून तुमच्या तुटलेल्या आत्मविश्वासापर्यंत जोडण्याचं काम करते, त्याला स्त्री म्हणतात. नवऱ्याचं बटन जरी तुटलं तरी बायकोच जोडते. नवऱ्याचा आत्मविश्वास जरी तुटला तरी घाबरू नका, मी अजून थकले नाही असं म्हणणारी बायकोच असते. लोक काय म्हणतात, बायकोच्या लई आरी नाही पडलं पाहिजे. मी पाया पडून सांगू, म्हातारपणी तुम्ही विचारा इथं बसलेल्या आजी आजोबांना, त्या पलंगावर झोपलेलं म्हातार बाजावर झोपलेलं म्हणतं ना, पप्या पाणी आणलं, पप्या येत नाही, पप्याची बायको येत नाही, नातू येत नाही. घरामध्ये चुलीपाशी बसलेली म्हातारी ऐकते, हात थरथर करीत असतो. अर्धा ग्लास पाणी सांडतं आणि ते अर्धा ग्लास त्या बाजावर झोपलेल्या वयस्कर आजोबाच्या हातात देऊ विठाला. ते आजोबाच्या हातामध्ये देऊन ती म्हातारी काय म्हणते माहित आहे, मी मेले नाही आजो, मला मागावा, घरात आपलं कोणी नाही. आणि एक वाक्य सांगतो महाराज, जगी जास कोणी नाही त्यास देव आहे. आणि सांगू, दुसऱ्या देवाची नाही घरात. ज्ञानाबाई माझी निळोबारायांची पत्नी म्हणते, काय करायचं बुवा, बघू काय तर त्या म्हणल्या, नाही तरी आता सुट्टी आहे ना, तर आपण पंढरीला जाऊ, चालायचं. अगं काम नाही बघायचं, नाही आपण जाऊ. पण आई पंढरीला निघाले बघा. तुम्ही बघा, वयस्कर माणसं, खेड्यातली माणसं, गरीब माणसं अत्यंत पवित्र अंतःकरणानं पंढरपूरला जातात. लंगडी असो, लुळी असो, पंढरीला येतो. तुम्हाला ऐका, एका क्षणामध्ये निळोबारायांनी ठरवलं पंढरपूरला जायचं. आणि ऐका ना, आता पंढरीला जाताना कसं जायचं, नाचत जाऊ त्याच्या गावारे केळी सुख दे सावारे. नाचत जायचं, दोघच नवरा बायको, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि शेवटी असं म्हणतात ना, महाराजांची पंढरीची वारी येते ना आळंदीहून, वाखरीचं रिंगण संपतं ना, आणि मग बघा मस्ती कशी असते. झळकती पताका
आणि पंढरीच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर तिथले नियम आहेत ना, पंढरीचे नियम आहेत. जे वारी करतात त्यांना माहिती, बाकी तर मजा म्हणून का विचार. नारळ कुठे आहे, बुक्का कुठे आहे बघ. चंद्रभागेमध्ये स्नान केलं, नगराची प्रदक्षिणा झाली, निळोबराय मंदिरामध्ये गेले. अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. डोळे डबडबले, बाहेरून बसले वाळवंटा. आता झालं दर्शन. आता तर त्यांच्या मंडळी म्हणले आता जाऊ ना तिकडं. कुठं? हनुरिनिया ओकडा हनुरिनिया तुका आकाशाय बुढा तुका असं गोड गायलं ना ऐकणाऱ्याला गोड वाटत. तुम्ही बघा भजन कसं ऐका. भजन ऐका. सुख देवाशी मागावे, याचा अर्थ काय होतो? सुख कुणाला मागावे? देवा. पण खेड्यात असं माहित नाही. खेड्यात सुख देवाला मागावे. सुख देवापाशी तंबाखू नाही. भजन म्हणताना गोड म्हणतो. ऐका दर्शन देहू जगद्गुरु तुकोबरायांचे चिरंजीव नारायण बुवा तिथं होते. नारायण बुवा बसले आणि नारायण बुवांनी चर्चा केली महाराजांच्या सोबत, निळोबरायांच्या सोबत. माझे वडील असे होते, वैकुंठाला गेले असं. मग निळोबराय काय म्हणले सरळ, डोक्यावर हात ठेवा. तर नारायण बुवा म्हणले मी ठेवायची काय गरज आहे, माझे वडील ठेवतील. ते म्हणले तुमचे वडील तर वैकुंठाला गेले. तर ते म्हणले येतात ते, त्यांना सवय. सवय वैकुंठ. ते म्हणले हा कस काय, आमच्या भागीरथीची खीर खायला आली, मुलीची खीर खायला आले तुकोबा. तुकोबा म्हणजे कोण माहित आहे? ज्यांच्या प्रपंचाची सगळी राख रांगोळी झाली तरी, घरातली बायको अन्न करता मेली तरी स्वतःच्या गळ्यातला विना ज्यांनी बाजूला काढला नाही त्यांना तुकाराम म्हणतात. आपण नाही जगू शकत त्यांच्या सरकाराच्या. आगी लागो तया सुखा, जेने हरी नाही मुखा, असं म्हणायचे महाराज. आणि याच निळोबरायांनी त्यांचे सगळे चरित्र ऐकल्याच्या नंतर म्हणले भेटतील मला, पुसावेसे हेची वाटे. आता जे जे भेटेल त्याला देव कृपा करील, मला भेटतील तू कोणा. कुणाच्या पायावर डोकं ठेवायचं बाबा, मला तू कोण भेटतील. येताना पारनेर नावाचं क्षेत्र आहे जिथं पाराशर ऋषींनी तप केलंय. तिथं निळोबा आले. तिथून पुढे एक गाव आहे पिंपळनेर नावाचं. आणि त्या पिंपळनेर गावामध्ये गाजरे पाटील नावाच्या एका मोठ्या महात्म्यानं त्यांना थांबवून घेतलं. एक पाटील होता ना, त्याला काहीतरी आजार होता आणि तो आजार नीट झाला निळोबरायांच्या स्पर्शाने. म्हणजे थांबा आपल्या इकडे. मग थांबले तिथे. पण ज्या क्षणाला देहू सोडलं होतं त्या क्षणापासून डोक्यात एकच प्रकरण होतं, एकच. तुकाराम कहियो तुकाराम कहियो तुकाराम कहियो तुकाराम कहियो. रडत राहायचे. अन्नाचा कण नाही. एकादशी किती जणांनी केली हातवर करा. ज्याला एकादशी ते हातवर करा, आणि ज्याला नाही त्यांच्या पाया पडतो तरी जा. एकादशी करीत झाली. एकादशी माझ्या देवाची. लोक काही बोलतात. लोक म्हणतात देवाने दारं लावून घेतली. देवाला दरवाजाच नसतो महाराज. तुमच्या सुखासाठी तुम्ही त्याला दारात कोंडलंय.
तुकाराम कहियो. रडत राहिला. आई ऐका ना, त्यांची मंडळी शेजारी येऊन बसली. खायचं नाही काय विठाला. बुवा काही नाही खायचं नाही. हे बाळा हे बोलू नका. काही खायचं नाही. नाही पाणी आणून नाही. छोटी छोटी अशी गावातली मुलं शेजारी येऊन बसायचे आणि त्यांना म्हणायचे निळोबा पाणी तरी प्या. निळोबा म्हणायचे नाही जमायचं. जोपर्यंत तुकोबा भेटत नाही तोपर्यंत अन्नाचा कण नाही खायचा आणि एक क्षण नाही झोपायचं. 2 वाक्य लक्षात ठेवा. ज्याला कणाची आणि क्षणाची किंमत कळाली तो जगात मोठा होतो. ऐका ना, बोलतो ऐका. रामायणामध्ये लक्ष्मणजी वनवासाला चालले होते ना. कुणाच्या सोबत? लक्ष्मणजी वनवासाला चालले होते आणि वनवासाला जाताना सौमित्रा नावाच्या त्यांच्या आईला भेटायला गेले आणि आईला म्हणले, आई मी दादाच्या सोबत वनवासाला जातो. म्हणजे सौमित्र आई काय म्हणले, आई जा बाळा, फक्त काळजी घे, इंद्रिय बलवान असतात. आई तुला तुझ्या लेकरावर विश्वास नाही? आई म्हणली, नाही रे राजा, इंद्रिय बलवान असतात. आई विकार कशाने वाढतात सांग. तर आईने सांगितलं, जास्त खाल्ल्यानं जास्त झोपल्यानं. तर लक्ष्मणानं माग वळला आणि पायावर डोकं ठेवलं आणि सौमित्र आईच्या पायाची शपथ घेतली. आई तुझ्या पायाची शपथ खातो हा लक्ष्मण, जोपर्यंत दादाला वापस अयोध्येत आणणार नाही तोपर्यंत अन्नाचा कण नाही खाणार आणि एक क्षण नाही झोपणार. त्याला लक्ष्मण म्हणतात. नाही खाल्ला तुका भजन चालायचं. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे क्षुधा काय झाली निद्रा केवते गेली, हे आठवची निभाले समळ जया. ठीक आहे. आणि एक क्षण असा आला, 41 दिवस उपवास. ऐका माय बाप, ऐका किती दिवस? 41. अन्नाचा कण नाही. आजची एकादशी मोरूस तर खाल्ला असं ना आपण आतापर्यंत. असं करत नाही. खा, मला काय करायचं, खायला किती का पण मुखानं भजन झालं. खायला 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 बसलो, मुखानं भजन झालं पाहिजे. ऐका 41 दिवस झाले आणि तो जगाचा बाप आला मारला. अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक भक्तवत्सल करुणा वरुणालय गोपपती गोपीपती रास रासेश्वर नंद नंद आनंद घन द्वारिकाधीश. पिवळा पितांबर शेला गगनी झळकला, ते गगनी झळकला. गोड वाजवतात. महाराजांचे ते अजून शेख होईल. कुठवर आलो? पिवळा पितांबर काय म्हणले बा? क्या बात. गरुडावर बैसोनी माझा. तिकडे येत होता महाराज, देव येत होता तिकडे. आपल्याकडे आलेला जाईल. आपले तोंडच तसले. काही काही माणसं असे आयुष्यभर हसलेच नाही. कशाला जन्मले हसत मोकळा हसायचं. मग का मोकळं लहान लेकर हसले ना कीर्तना की त्याच्या मागे बसलेले माणसं काय
आपलं तोंडात हसतो का? म्हणजे त्याच्यासारखं तुम्हाला हसता येत नाही ना. तुम्ही लय हसलात तर लय झालं. गुच्छन उघड रे मोकळा. माझा एक मित्र आहे असा उलटा हसतो. त्याला मागून हाणावं लागतं असं. काही काही माणसं असतात त्यांचा साऊंडच नसतो, तुम्ही निसत. काही काही वेगवेगळ्या हसण्याच्या पद्धती लय नमुनेत म्हणाला. काय जणांचं येतं पण ती एसटी असते ना, एसटी जुनी लाल लाल एसटी जुनी वाट पाहिन पण एसटी ना जाईल इथं घेर ती गाडी चालू आहे पण नाही मला लवकर स्टार्टर सोडती स्टार्टर. मी लई बघितले असले त्याला माझ्या सोबत असलं ऐका वाटतं तुम्हाला. मी चेक केलं 2-3 सुरुवातीपासून. तुम्हाला काय मानला पण काही लागले पण चांगला ऐका. रोज वडापाव खात जाऊ नये. विठाला हरी भजना विन काळ घालवून काळ. हरी भजना विन काळ घालवून काळ. हरी भजना विन काळ हे रात्री म्हणले ना भजन असे तरी सकाळ झाल्यासारखे वाटते बघा. मला एका गाण्याचा अर्थ अजून कळाला नाही मला अजून. राड 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 नक्क मुका ऐका देत लोक ऐका देत तुमची तुम्हाला लख लावा. चला इथे या माझ्या कुठं आलतो. 41 दिवस जगाचा पाप प्रार्थना वाचोनी आला शिरा. आलो 41 म्हणजे एक तर पक्क झालं. 41 दिवस माणूस मरत. आपल्याला सकाळ गेली तर सांग. आता रात्री झोपताना पण म्हणते आजची एकादशी बघा सकाळी लवकर आपलं होय पावनच्या होय लय नमुनेत म्हणा. तोंडात ब्रश घालायच्या आधी म्हणते पुढे जा दुष्काळ तर उठला काय. आणि बायका इतक्या जीव लावत्या महाराज नवऱ्याला. सकाळी उठल्या उठल्या ग्लास भर दूध, 10 वाजता बगरीच्या दशम्या, 12 वाजता थोडासा शाबू, 2 वाजता सफरचंद 3 सफरचंद किती 3 आणि जाताना वंजळभर शेंगदाणे खिशात टाका तुम्हाला भूक सहन होत नाही. माणसं तुडून खाऊ घाला त्याला.
भिकारी पण बोलला. निडा म्हणे आम्ही न ओळखोची देवा. अरे आम्ही तुला ओळखत नाही. बरं मला तुम्ही सांगितलं बसले. समजा तुमचं काम ग्रामपंचायतच्या सरपंचाकडे, जिल्हा परिषदचा मेंबर तुमच्या घरी आला, तर चांगलं झालं का वाईट झालं? बरं तुमचं काम शेडपी मेंबर कडे, तुमच्या घरी आमदार आला, चांगलं झालं का वाईट झालं? चांगलं झालं. बरं आमदाराकडे काम आहे, खासदार आला, मग बरं समजा खासदाराकडे काम आहे, ते आले डायरेक्टर, अरे देशवासी हो, एक जिम्मेदारी आपल्याकडे आहे. येत्या 15 तारखेच्या पासून 30 तारखेपर्यंत भारतभरामध्ये राम मंदिरासाठी निधी जमा होतो. अत्यंत पवित्र काम, अत्यंत पवित्र काम. सगळ्यांनी ज्याला जसं जमल तसं. ऐका ना, 10 रुपयाचं काहीतरी कुपन आहे. कुपन आहे. परमादरणीय श्रद्धेय पूर्वाश्रमीचे किशोरजी व्यास, आत्ताचे गोविंद देवजी गिरी महाराज, त्यांच्या नेतृत्वात चाललंय. ते कॅशियर आहेत, ते तिथले कोषाध्यक्ष आहेत. इथं बसलेली काही कमिटी आहे, सभासद तिथले आलेले असतील. व्हायला पाहिजे का नाही? मंदिर व्हायला पाहिजे का? अरे कसम तुम्हारी राम नाम से प्यारा है, अब पूरी का नाम बना है, हर नस नस में जो है खून तुम्हारे नाम का, हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे नाम का बना है. पुरुष मंडळी जय म्हणे, महिला मंडळी म्हणायचं नाही. तुमच्या लेकरांना तुम्ही म्हणायचं नाही. तुम्ही माझ्या थोडं मंडपामध्ये बसलेले कोणीच लहान लेकरांनी जय म्हणायचं नाही, फक्त पुरुष मंडळी. बोलिये रामचंद्र भगवान की. आता फक्त महिला मंडळीमध्ये सुद्धा ज्या छोट्या मुली आहेत त्यांनी म्हणायचं नाही, छोट्या मुलांनी म्हणायचं नाही. बाळांनो आपण लास्ट. बोलिये रामचंद्र भगवान की. आता फक्त लेकर. तिकडले छोट्या मुली, तिकडले मुलं सगळे. रामचंद्र भगवान की. टाळ्या नका वाजवू, तोंडात हाणून घ्या. मरुस तर खाता जय मग. त्याच्यामुळे पुन्हा एकदा गरज आहे. अंधार खूप झालाय, पुन्हा एकदा दिवा हवा आहे. पण आयऱ्या गैऱ्यानं नाही भागायचं. आमच्या जिजाऊचा शिवा. तुम्हाला प्रांजळपणे सांगू, बेचाळीसाव्या दिवशी जगाचे बाप देहुनिवासी श्रीमंत श्री तुकोबा आले. आता जीव टाळून अशी चिटकायला लागली, आवाज निघत नाही. शेवटचा आवाज असा खोल खोल चाललाय आणि येऊन डोक्यावर हात ठेवला. डोक्यावर हात असा ठेवला की भगवान पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला.
त्या अभंगाचं पहिलं चरण. बाबू बरोबर झालं. माझी सवय आहे, मी घडी आणि मोबाईल खाली फेकते. घडी बघून कीर्तन नाही करायचं. माझ्या गुरुजींनी सांगितलं, जे वेळेवर सुरू झालं ते वेळेवर संपत असतं. आयुष्याचं सुद्धा तसंच आहे. ज्याला आयुष्यातली खरी वेळ कळाली त्याच्यावर वेळ येते. त्याच्यावर वेळ पूर्ण केला असं ना, होय जाधव साहेब, असंच होतं ना. ह्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सुद्धा असंच चाललं होतं. महाराज तुम्ही आलं पाहिजे, महाराज तुम्ही. यांना वाटतं झालं आता. पुसेगावच्या महाराजाच्या हस्ते उद्या प्राणप्रतिष्ठा आहे, थाटात यज्ञ होणार. अरे दिवाळी आहे, लक्षात ठेवा गावाची. आणि पुन्हा लक्ष्मी येणार. हरि ओम श्रीदेवी प्रवक्ष्यामि कुंजिका स्तोत्रमुक्तं येन मंत्र प्रभावेन चण्डीजापः शुभो भवेत्. न कवचं नारगला स्तोत्रं कीलकं न रहस्यकं सुप्तं नापि ध्यानं च न न्यासो न च पार्श्वं. कुंजिका पाठमात्रे न दुर्गा पाठफलं वेदाति गुह्यतरं देवीं देवानामापि दुर्लभं. गोपनीयं प्रयत्नेन स्वयमेव पार्वतीं मारणं मोहनवश्यस्थं बलुचाचार्यं पाठमात्रेण संसिद्धे कुंजिका स्तोत्रमुक्तम्. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे क्लीं क्लीं सज्ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल. ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ज्वलं हम संरक्षं फट् स्वाहा. उद्या होणार अत्यंत थाटा. ही लक्ष्मी आई कुठून निघाले माहिती आहे? समुद्र मंथन. आणि समुद्रातच राहतात. जुन्या काळामध्ये सत्ययुगामध्ये विष्णू परमात्म्याचे पाय लक्ष्मी आई दाबायची. सत्ययुगात कुणाचे पाय दाबायची? विष्णू परमात्म्याचे पाय कोण दाबायची? लक्ष्मी आई. हे कलियुग आहे. विष्णू दाबितो लक्ष्मीचे. तुम्हाला लोक कळत ना, थोडी बॅटरी डाऊन झाले सांगतो. महाराज तिला जवळच ठेवू लागतं. लक्ष्मी पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या अजून एक टप्पा आहे. लक्ष्मी वल्लभा पूर्ण केला. कोण आलं तिथं? तुकोबाराय आले. महाराज ज्याच्यासाठी जगायचं असतं ना त्याच्यासाठीच मरायचं असतं. एवढं ज्याला कळालं की त्याची कामं होतात. एकदा ठरले नाही करायचं माग सरकायचं नाही. एक वाक्य सांगतो बाबा, तुम्हाला चांगली मराठी कळते असं माझ्या लक्षात आलंय. फक्त माझ्याकडे बघा. एक सामान्य वाक्य आपण सगळेजण वापरतो, होईल का नाही. तुम्हाला काही म्हणले तुम्ही काय म्हणणार? होईल का नाही. आता फक्त वाक्य म्हणायची पद्धत बदलायची. काय म्हणतो आपण? होईल का नाही. आता काय म्हणायचं? होईल का नाही. कळालं का? कळालं? विवाहान नका फोन कळालं का? महत्वाचं कळालं. अगोदर काय म्हणतो आपण? होईल का नाही. आता काय म्हणलो? होईल का नाही. आणि आता पुन्हा तिसऱ्यांदा हेच वाक्य, होईल का नाही. म्हणजे एकाच वाक्यात तीन अर्थ आहेत. बरोबर आहे. पहिलं वाक्य होईल का नाही, संदिग्धता आहे, साशंकता आहे, चिंता आहे, फिकीर आहे, काळजी आहे. ठीक आहे. होईल का नाही, निश्चितता आहे, निवांतता आहे, निरामयता आहे. दुसरं आणि तिसरा टप्पा आहे होईल का नाही, निगेटिव्ह थिंकिंग आहे. सध्या पॉझिटिव्ह म्हणलं तरी घाबरतात. मी आज माझ्या घरच्याला सगळ्यांना मी घेऊन बसलो होतो महाराज. मला ज्या वेळेला हे झाला ना, असं सगळी माझे मित्र वगैरे आम्ही बोलत बसलो होतो. डॉक्टरांचा फोन आला, महाराज तुम्ही पॉझिटिव्ह आहात. तर मी म्हणलं सर मी निगेटिव्ह कवाच नव्हतो.
मी निगेटिव्ह विचार कधीच केले नाही मला. मी पॉझिटिव्ह आहे का काळ देहासी आला ते काळ देहासी आम्ही आनंद नाचू मला खूपच मजा वाटली ते तिकडून आणलं नाही वाजवीत ते वाजवीत तर होतेच होते पण मध्येच कोपराने मला असं करायचं चल माफ करा आता सांगितलं वगैरे काय करता पूर्ण केला मनोरथ दुपारी मिरवणुकीला किती जण होते देवी हातवर सगळे वा आणि जे नव्हते ना ते गावात राहणार काय माहितीये काय मला फार म्हणजे असं कसं आहे एखाद्याला म्हणलं ना तुम्ही नव्हते मिरवणुकीला मरायला फुरसत नाही मरायला फुरसत लागतच नाही नुसतं छातीत चमकत लोक म्हणतात आत्ताच होता म्युझिक लगेच गाडी गेला चांगला होता तू चांगला सोडून या माशी अजून मी खेड्यापाड्यामध्ये खांदे मजबूत आहेत माय बापाला खांद्यावर नेता स्मशानभूमीत महाराज शहरामधले खांदे आऊट झाले कांदे जवळपासून आऊट झाले आऊट ऐका ना ते गाडीत टाकून येतात अरे बापरे महाग महाराज घरातल्या सुना अशा चालते इकडे बघा त्यांना रडता सुद्धा येत नाही रडाव येवलेवाडीच्याच बाहेर तुम्ही मरून बघा बघ माझ्याकडे कशाला खेड्यापाड्यामध्ये बघा तू कुणाच्या बी घरी माणूस मरू द्या शेजारच्या दोन बायका जाऊन बसतातच तिथे स्वर लावून द्यायला हो सुरुवात कुठून करतात माहिती का तोंडाने बोला कसं देवाला तुझंच घर दिसला असं मॅप घेऊन निघालता देव स्वर लावून द्यायची पद्धत आमच्या गावाकडे एक बाई अशीच रडताना लई आनंदात म्हणजे इतका तिला रडताना इतका मूडच आला ती काय म्हणते शेजारचा तसाच ठेवला आणि तुझाच कसा मिळाला आनंद आणि कवर असत दादा सरची कवर असतं जेव्हा पोझिशन धरली ती तिकडून स्वर लागला कसं रडू नका हे विनोद सोडून द्या मी कुठं आणलं होतं पूर्ण केला मनोरथ असं शास्त्र सांगतो की एक वाक्य दोनदा बोललं तर विरुक्तीचं पाप लागतं म्हणतात पण ज्ञानोबरायांनी ते सगळं फोडून क्रांती केली हरिमुखे म्हणा बरोबर ते दोन पण ज्ञानोबरायांच्या पुढे जगद्गुरु तुकोबराय काय म्हणले माहिती आहे सत्य तू आणि हे ज्ञानोबरायांचे शिष्य पूर्ण केला मनोरथ अजून एक शब्द हा शब्द आलाय मनोरथ काय शब्द आला
म्हणजे मी सुरुवातीला कुठे नेलं तुम्हाला? मनात अगोदर येतं का येऊन बसतात अगोदर? मनात. मग अगोदर संकल्प मनात आला होता की लक्ष्मी मातेचं मंदिर येवले माडीमध्ये व्हावं, ठीक आहे. मग त्याच्यासाठी मूर्ती, त्याच्यासाठी दाता, त्याच्यासाठी मंदिरवाले, त्याच्यासाठी साहेब लोक, त्याच्यासाठी लागणारे कष्ट, त्याच्यासाठी मजूर, इथपर्यंत, ठीक आहे. मग आता हे सगळं झालं, बरोबर आहे. पूर्ण केला मनोरथ. महाराज मनोरथ पूर्ण कधी होतात पण माहिती आहे? मनाचे संकल्प पावविल सिद्धी, कधी जरी राहे बुद्धी त्याची भजनाचं गोड वातावरण है. जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार मुख है जो रहे बातों में, हरे मुख जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती अरे मन जन्मी लक्ष्मी मंदिरासाठी मनुष्य कष्ट घेतले, ते मरून जरी गेले तरी लोक म्हणणार या मंदिरामध्ये त्यांचा खूप मोठा सहसा. मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में, अरे प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, लगना रे वो तो तुम्ही बघा, जे ज्या भाषेत बोललं ते त्याच भाषेत बोललं पाहिजे. ते शिवाजी महाराजांचे मावळे आहेत, तानाजी मालुसरे आहेत ना, इकडे इकडे लक्ष हे बघा. तानाजी मालुसरे आहेत ना, त्यांच्या मिशामध्ये टमाटा बसत होता. टमाटा आपला तांदूळ बसणार. त्यांची ती अशी फेकली होती गोरपड, तिचं काय नाव? तिला काय असं म्हणले होते का ते? यशवंती असं करतात का वेळ? असं प्लीज यशवंती, त्याला अंगात रगच पाहिजे. चोरलेल्या रगीनं थंडी जाते पण भीती राहते बघ. त्याला रग अंगात लागत. मला सांगा, तुम्ही मोकळं सांगा, आईला आरतुर बोलता गावाजवळ? हा, आईला आरतुर बोलते माणूस होय. तुम्ही आईला उद्या मनावर घरी गेला, अहो साहेब तुम्ही अन्न ग्रहण केलंय? आई म्हणे ह्याला दवाखान्यात द्या सांगलीच्या. आईला कसं, अरे होय जेवलीस का म्हणलं तिला बरं वाटतं. आणि बापाला त्याला म्हणा बरं होय जेवला का? पूर्ण केला, पूर्ण केला. आता दुसरा टप्पा आहे पैसा. मनोरथ पूर्ण करण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायांकडे निळोबराय गेलते का? तुकोबराय निळोबरायकडे आले. घराले घराले
फक्त लक्ष दे इकडं. हा सरळ बसा. हा मेल्यासारखं असं बसायचं, फ्रेश बसायचं. चल घरा आले. आता 2 व्याख्या सोप्या सांगायच्या. तुम्हाला तुमचा उद्धार करून घेण्यासाठी ज्याच्याकडे जावं लागतं त्याला साधू म्हणायचं किंवा संधी साधू म्हणायचं. विशिष्ट पद्धतीच्या किडे, विशिष्ट पद्धतीच्या माळा, बसायला गाड्या, हातपाय दाबायला माणसं, आश्रम, लावणं, पिस्तान सगळं ज्याच्याकडे असतं त्याला साधू म्हणा. बरोबर. आणि याच्यापैकी काहीच नसतं जे भगवंताशिवाय जगू शकत नाही त्यांना संत म्हणायचं. अजून एक व्याख्या आहे का, तुमचा उद्धार करण्यासाठी तुम्हाला स्वतःहून ज्याच्याकडे जावं लागतं त्याला साधू म्हणायचं आणि तुम्हाला विचारित तुमच्या घरी येऊन तुमचा उद्धार करतात त्याला संत म्हणायचं. घरा आले, घरा आले, घरा आले ते कृपाळू. महाराज एकदा म्हणा, सांभाळी सांभाळीले सांभाळी. हा चालित तिसरं म्हणा, सांभाळीले सांभाळी. सांभाळीले सांभाळीले आ, सांभाळीले सांभाळीले मी महाराजांना म्हणायला लावलं त्याच कारण असं, मी ओघात अशा नशेत जातो ते राहून जातात. सांभाळिले 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 या अनाथा. अजून एक आपण अनाथ झाल्याशिवाय तो नाथ होत नाही. आपल्याला अनाथ व्हावं लागतं. अनाथ व्हावं लागतं याचा अर्थ असा आहे की सगळ्यांचे संबंध आपण तोडावे लागतात असं नाही, मनातून सगळ्याला सोडावं लागतं. काय घर मनात आहे का तुम्ही घरात आहे? लय दिवस झाला तो एक मला 5 मिनिट वेळ घेऊ का? तसं माझी वेळ संपली 5 मिनिट. मला एक शेट जे होते काही पैसा माणूस, पण मला खूप आनंद वाटला. मुक्कादम व्यासपीठावरच आहे. तशी वेळ तर झाली पूर्ण आपली, पण तरी एक 5-10 मिनिट लक्ष द्या. फास्ट आहे ना. एक शेठ जे होते त्यांना पोरं होते 3. आणि त्यांना म्हणलं ना कधी मंदिरात चला ना, पंढरपूरला जायचं का? घरच्या म्हशीला काय अंघोळ घातली काय, रुक्मिणीला घातली काय, सारखीच म्हणा. मी म्हणलं पागल आहे का शेठी, असं कसं बोलतात? सर्वभूती पाहे तेव्हा मला सांगायला ती गेलं मरून मला. पण देव असला खतरनाक आहे. हो एवढी वडील देव ते मेलं मारताना कसं मेलं माहितीये का? रात्री थकलं होतं लई म्हणून त्यानं काय केलं, खाली झोपताना. कुठं? खाली. आणि पाय ठेवले पलंगावर. अशी कल्पना करा ना तुम्ही, अशी पाय पलंगावर झोपलं कुठं? खाली. रात्रीतून मरून गेलं. मला सांगा बाबा, रात्री जर माणूस मेला तर सकाळपर्यंत मग बोला, मोकळं बोला, ताटत का नाही? हा. मग अजून एक माझ्या गावागणीच 4 माणसं अशी असते, कुणाचं माणूस मरू दे ती चौकच पुढे आणायचे लाकडं, कापड आणायचं, बांबू कोण आणणार? पाहुण्याला सांगितलं फोन करायचा, किती वाजता नाही उचलायचं गावात, तिकडं गावा पोहोचायचे. म्हणलं तूच पेटवून घे ना स्वतःला, जा तिकडे. नमुनीच आहे तुम्ही. असे पाय वरी झोपलं कुठं? खाली. दादा ते 4 जण आले, दरवाजा तोडा.
खाली घ्या खाली घ्या खाली घ्या. त्याला खाली घेतलं. आता खाली घेतलं तरी ती रात्री ताटलेलं पाय मोकळं बोला हो एवढी वाडी माझ्याकडे. आता ह्याला बांधायचं का मला सांग. बांबूवर कसं बांधायचं. बांबूवर तर ठेवलं पण तसं त्याला नेता बी येणार बोलायला. मग ह्याला नेता येणार म्हणून 2 बैल आणले. मोर रेंगी आता मी झोप यायली असली. 1 किलो साखर आणली भाऊ. पण अत्यंत प्रेमळ माणूस आहे. चला इकडे लक्ष द्या. कुठं आलो मी. पाय बांधले मोर रेंगी स्मशानात. बरं तिथं रचायचं ना आता लाकडावर. दादा रचलं खालून दिलं पेटवून. मला इकडे लक्ष द्या. बाबा जी जुने माणसं आहेत त्यांना बाबा रात्री ताटल्याला मोड सकाळी खालून गरम केला. आता ती कशी होईल. त्यांना हळूहळू असे पाय लांबले. जेवढे मातीला आलते ना जेवढे पण त्यांना पोर किती होते. त्या तिघात कमी मधलं काय म्हणायचं. काय दादा चला चला बाप आहे ना आपला. आपला बाप आहे ना बस नाही काम करणार. बसले कश तरी भराल ती रात्री जाळाल. रात्री घरी येऊन तिघांनी मीटिंग केली. 10वा कोणी करायचा 14वा कोणी करायचं गोड जेवण कोणी घालायचं. त्याच्यातलं मोठं काय म्हणलं आपल्या बापानं आतापर्यंत केव्हा कुठं पंगत दिली नाही. लोकांची सोडली नाही आपली घातली नाही. कधी तंबाखू विकत घेतली नाही. तंबाखू दुसऱ्याची चुना तिसऱ्याचा वाटा चौथ्याचा चोळायला 5वान खायला घेऊन. माझ्या अशी 4 आपल्याकडे पैशाला काय कमी नाही. तर यांच्या हाडा माझी इच्छा काशीला न्यावे. कुठं काशी. नवरा बायको रात्री 2 जण बसले. पण महाराज धाकटं होतं ना तुमच्याकडे काय म्हणतात त्याला शेवटचं असते शेंडेफळ मध्ये. आमच्याकडलं जे बघ आमच्याकडे असं म्हणजे शेंडेफळ म्हणजे शेवटीचं फळ. आणि ते धाकलं तिथंच होते. ते म्हणला दादा कोणाला न्यायचं म्हणते ते काशी. ते म्हणला आपल्या बाप्पाला. ते अवलाद जाऊ शकत नाही. जिंदगीत वमरा ओलांडून कधी मंदिरात गेला नाही. मारुतीच्या जात ती काय म्हणला त्याला काय एसटीच न्यायचं का. आता लाल फडक्यात गुंडाळ असं चुप 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 गेले कुठं काशीला. बाबा तुम्ही लक्षात घ्या. आंघोळीला जाताना काय केलं. आता हे वारकरी मंडळी मला सांगा. पंढरीला आंघोळीला जाताना सगळे जेवढा पसार आहे तेवढा चंद्रभागेला नेतो का आपण नाही. बाकी सामान ठिकाणाला असतं तर आंघोळी करतो. नाही तर सगळे नेऊन बघा आळंदीच्या तसं त्या नवरा बायकोनी सामान तिथे ठेवलं. कुठं लॉज वर. ते 2 आंघोळीला आले. नवरा काय म्हणला भिड्या कुठ्यात माझ्या बाबाची हाडा. आता ती बाईच्या हातानं काय झाले त्या लॉज वरच राहिले. पण तिला वाटलं कसं म्हणावा तर ह्याने ना आपलं. ते काय म्हणले धाकलं भाऊजी म्हणलं तसंच झालं. ते रेल्वेतच पडलं कुठं. कोण बाप्पा रेल्वेत पडले. ते मला पडू दे आता कोणाला सांगू. चल बरं गावाकडे छुक 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 आले. कुठं येवलेवाडी. तिकडे कशाला साडी कुठं आले येवलेवाडी. ती धाकला असंच पारावर बसलेला होता ते. म्हणला दादा फेकलं. ते म्हणलं नाही राव तू म्हणल्यास असं रेल्वेतच पडलं. ही धाकला काय म्हणलं माहिती का. ते अवलाद रेल्वेत पडायसारखी नाही. तुझी पिशवी कुठे दाखल. ती पिशवी उचकिली की खालच्या बुडाला लाल दादा आली अवलाद मला. मोठ्याला यश आलं नाही. मोठ्याला यश आलं नाही. मग जी मधू होतं का ते म्हणलं मी नेणार. बस दादाला यश आलं नाही म्हणजे काय झालं मी नेणार. पण मी सुशिक्षित आहे. मला असलं लाल पिशवीत न्यायचा कंटाळा येतो. म्हणजे मग त्याने हाड मिक्सर मध्ये टाकले.
बुकती हाडाची बुकती ए कीर्तन नाही करा जेव्हा हाडाचं पीठ करते तावला ती लक्षात ठेवा. बुकती केली हाडाची आणि बायकोला डबी दिली नाही, सांगितलं नाही, घेतली डबी म्हणून नाही तर सगळ्या गावात केलं असतं सासऱ्याच्या सांगितलंच नाही. आता इकडे बघा तिथं उतारे करायचे म्हणून इकडे यायला चढाला माणसं आंघोळ करीत होते आणि खाली उताराला हरिद्वार मध्ये उताराला बायका आंघोळ करतात. हे काय म्हणला सको ते बघ तिथं खाली बायका आंघोळ करते, तू तिथं जा आणि तू तिथं स्नान कर. हे बघ गजाला धरून कर सको, बाप्पाला सोडायला आलो तुला नाही सको सको गजाला धर सको. ती म्हणली धरते धरते. ती गेले तिकडे आंघोळीला, त्यानं डब्बी काढली. म्हणला बाप्पा आता काय वापस येऊ नये, तुमच्या पाया पडतो. म्हणला आता काय घरी वापस येऊ नका. कोंडाली त्यांनी डब्बी सोडली. आई मला सांगा तुम्ही पंढरपूरला जाता ना, मग असं पाणी असं करून असं करता ना, तशी ती खाली स्नानाला गेलेली होती ना ह्याची बायको. काय झालं असं अशी वंजळी डबी काय केलं असं, देवलेवाडीचीच होती, काय केलं असं, गंगेचा प्रसाद आहे माय की पाठव्या की झोप 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 कुठं. तिथं दारात बसलेलंच होतं, तिथं म्हणला दादा फेकलं. म्हणलं हो जाताना जसं ह्यानं बायकोला सांगितलं नाही डबी घेतली म्हणून, तसं तिनं बी सांगितलं नाही प्रसाद सापडला. सकाळी सत्यनारायणाची पूजा ठरली, ब्राह्मण देवबाप्पा आले आणि देवबाप्पा आल्यावर त्यांना बोलवलं. पूजाला कोणाला बसवायचे म्हणजे माधव्याला बसवा, बापाला फेकून आला. याच्या बायकोला बोलवा, ती धाकटं गेलं बोलवायला कोणाला भाऊ जाईल. त्याला काय ओ वहिनी पूजाला बोलवले पूजाला. त्या म्हणले भाऊजी भाऊजी. आता ती रात्रभर वैतागलेलं, त्याला वाटलं बापच कसं काय गेला, ती लोड मध्येच होती. ते म्हणा काय, ते म्हणले अहो गंगेत मला आंघोळ करताना प्रसादाची डबी सापडली, घेऊ का पूजाला. ते म्हणलं घ्या बरं. ती डबी काढली, दादा ती आली अवलाद म्हणला घरी. असल्या माणसांची मनोरथ पूर्ण होत नाहीत. विठाला मला फक्त फेपा नाही असं निळा केला निळा केला निळा केला Tira
ऐकले तेवढं लक्ष देऊन ऐका. निळा केला पावन घरी येऊ सांभाळिले सांभाळिले या अनाथा कोणी घरा आले ते कृपाळू. आणि माझ्या मनात हेच होतं, पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ या लक्ष्मी आईच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा. उद्याच्याला सकाळी यज्ञ हवन होम सगळ्या विधीनं पार होणार आहे. आज मूर्ती आणली वाटतं अशी मिरवून इथं ठेवली आहे धान्याच्या राशीमध्ये. अत्यंत थाटात उद्या उत्सव होईल. सगळेजण उपस्थित राहा. सर्वांच्या चरणी दंडवत करतो. आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय, आतड्याला सूज आणि IBS आहे, तुम्हाला बद्धकोष्ठता व मूळव्याधीचाही त्रास होतोय, जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीने त्रस्त आहात, अहो मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. वेळ सोमवार ते शनिवार 10 ते 5. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायनी रोड, विटा. मोबाईल नंबर 90 11 26 19 20 आणि 88 55 04 08 34.